उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सातत्याने धक्कादायक खुलासे समोर येत असताना पोलीस तपास देखील एका वेगळ्या अँगलने तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर केतन अग्रवाल खून प्रकरणाचा जो तपास आहे त्याचे जे धागेदोरे आहेत ते अगदी बीड पर्यंत जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि नुकत्याच मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ह्या केतन अग्रवालचा जो तपास सुरू आहे, सिया गोयल आणि चेतन चौधरी जो अटकेत आहे यांच्याकडून जो तपास सुरू आहे, या तपासात रोज नव्याने वेगवेगळे खुलासे जे आहेत ते समोर येत आहे। आणि आता या संपूर्ण हत्या प्रकरणाचा जो धागा आहे तो अगदी बीड पर्यंत जाऊन पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर जो चेतन अग्रवाल चेतन चौधरी आहे, त्या चेतन चौधरीचा जो मित्र आहे तो पुण्यातील बालेवाडी भागातील एका IT कंपनीमध्ये काम करतो। तो मूळचा बीडचा आहे आणि या जो मित्र आहे चेतन चौधरीचा, त्या चेतन चौधरीच्या मित्राला या खुनाची किंवा अशा स्वरूपात आम्ही केतनची हत्या करणार आहे आणि त्याला लोहगडावरून ढकलून देणार आहे अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या चेतन चौधरीने जी आहे ती दिली होती। आणि सर्वात पहिला जो आहे तो हा हत्येचा प्लॅन जो आहे तो चेतनने जो आहे तो त्याच्या मित्राला सांगितला होता। मात्र त्यानंतर त्याच्या मित्राने असा सल्ला दिला होता की त्याची हत्या वगैरे करू नका, उलट हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते हत्या केल्यानंतर तुमच्याच अंगलट येईल अशी त्यांनी जी माहिती आहे ती पोलिसांना दिली। पोलिसांनी या संदर्भात पोलीस जे आहे ते अधिक तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच जर पाहिलं तर या प्रकरणात सियाचे देखील त्याच्याशी जे कॉन्टॅक्ट आहेत ते आढळून आल्याची माहिती आहे। तो अर्थात चेतनचा मित्र आहे चेतन चौधरीचा, त्यामुळे चेतन जो आहे तो त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता। आणि ज्यावेळी 18 जूनला ही संपूर्ण घटना जी आहे ती लोहगडावर घडली, त्याच 18 तारखेच्या संध्याकाळी चेतन चौधरी जो आहे तो त्याच्या या मित्राला देखील भेटला आणि हा जो संपूर्ण प्रकार आहे तो त्याला सांगितला। मात्र आता संपूर्ण पोलीस तपास करत असताना पोलिसांनी जे आहे ते आपली सूत्र फिरवली आणि आता जो चेतन चौधरीचा जो मित्र आहे त्याच्यापर्यंत पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत। सध्या तरी या जो मित्र आहे त्याचा चेतनचा, त्याला पोलिसांनी अटक केली नाही, मात्र त्याच्याकडून जी आहे ती सर्व माहिती जी आहे ती पोलीस कसून तपास करत आहे। सोबतच पोलिसांनी त्याला असा देखील प्रश्न केला आहे की या खुनाचा प्रयत्न जो आहे असं होणार आहे हे तुला आधीच माहित होतं तर तू पोलिसांना याची माहिती का नाही दिली, तर असा देखील प्रश्न पोलिसांनी त्याला विचारला आहे। आणि त्याची चौकशी जी आहे ती कसून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात अजून नवीन कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सोबतच जर आपण पाहिलं तर सिया गोयलचे जे चार्ट्स आहेत ते देखील आता तपासायला सुरुवात झाली आहे। वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडियाचे, अगदी स्नॅपचॅट असेल, तिचं इंस्टाग्राम अकाउंट, या आधीच पोलिसांनी जे आहे ते रिकव्हर करून त्याची माहिती देखील घ्यायला सुरुवात केली। आता फक्त स्नॅपचॅटचं जे तिचं अकाउंट आहे ते देखील रिकव्हर करून माहिती घ्यायला सुरुवात केली की हिने नेमकी कोणाकोणाशी ती बोलली, कोणाकोणाशी तिने मेसेज केले, काय त्यांच्यात संभाषण झालं, किती वेळाचं बोलणं झालं, बोलण्याचा प्रकार जो होता तो नेमका कशा स्वरूपात होता याची माहिती जी आहे ती पोलीस तपास करत आहे। आणि मात्र आता जर पाहिलं तर या तपासातून अशा स्वरूपात या हत्या प्रकरणाचं कनेक्शन अगदी बीड पर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन दिनेश सिंग सह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।